श्री शिवलीला अमृत अध्याय 11वा। या अध्यायाला शिवलीला अमृताचे हृदय मानले जाते। 11व्या अध्यायाच्या श्रवण पठनाने दुर्भाग्य दूर होते। 11व्या अध्यायाचे नित्य श्रवण व पठन केल्यामुळे रुद्रानुष्ठान केल्याचे फळ मिळते। संपूर्ण ग्रंथ वाचणे शक्य नसेल तर 11वा अध्याय वाचल्याने तेवढेच फळ मिळते। दर शिवरात्री, प्रदोष व सोमवारी 11वा अध्याय ऐकल्याने सुद्धा रुद्रानुष्ठान केल्याचे पुण्य मिळते। शिवलीला अमृत ग्रंथ वाचते वेळी संस्कृत भाषेमुळे एखाद्या शब्दाचा शब्दशः अर्थ समजत नाही, म्हणून तुमच्याकरिता 11वा अध्याय मराठीत वाचन केले आहे। शिवरात्र, प्रदोष व सोमवार या दिवशी त्रिकाळ संध्या 3 वेळा हा अध्याय ऐकल्याने मनोवांछित फळ मिळत असते। शिवलीला अमृत कथा अध्याय 11वा। श्री गणेशाय नमः। जे लोक सदैव शिवभजन करतात, नित्य नेमाने शिवलीला अमृत श्रवण करतात, श्री शिवशंकराची पूजा करतात, ते खरोखर भाग्यवान होत। जे शरीरावर रुद्राक्ष धारण करतात, सर्वांगाला भस्म लावतात, त्यांच्या पुण्याला मर्यादाच नाही, ते त्रिलोक्यात धन्य होत। जे 1000 रुद्राक्ष धारण करतात, त्यांना इंद्रादी देववंदन करतात, ते साक्षात शंकरच मानावेत। त्यांचे दर्शन घेणारे जीव उद्धारून जातात। दंडावर, मनगटावर, मस्तकावर, गळ्यात रुद्राक्ष धारण करावेत। त्यावरून स्नान केले असता त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे पुण्य मिळते। गळ्यात 108 रुद्राक्षाची माळ घालावी। एकमुखी रुद्राक्षाची पूजा केली असता मोठे भाग्य प्राप्त होते। पंचमुखी, षण्मुखी, अष्टमुखी, चतुर्दशमुखी रुद्राक्ष ऐश्वर्य देणारे आहेत। रुद्राक्ष माळेने जप केला असता तो सफळ होतो। रुद्राक्ष पूजा हीच शिवपूजा समजावी। रुद्राक्षाचे महात्म्य फार मोठे आहे। त्याविषयी एक प्राचीन कथा सांगते, ती सावध चित्ताने ऐका। पूर्वी काश्मीर देशात भद्रसेन नावाचा एक थोर राजा होता। तो अत्यंत न्यायमार्गाने राज्य करीत होता, त्यामुळे त्यांची प्रजा सदैव संतुष्ट असे। त्या राजाचा प्रधान सुद्धा अत्यंत चतुर, पंडित व विवेकी होता। भद्रसेन राजाला एक मुलगा होता, त्याचे नाव सुधर्म। प्रधानाच्या मुलाचे नाव होते तारक। ते दोघेही मुलगे जन्मताच थोर शिवभक्त होते। अगदी लहानपणापासून ते दोघे वैराग्यशील होते। अमंगलाची त्यांना नावड होती। 5 वर्षाचे असताना त्यांना वैराग्य आले। त्यांना सुवर्ण दागिन्यांचे अलंकार किंवा भरजरी वस्त्रे आवडत नसत। ते शरीरावर रुद्राक्ष धारण करीत असत, सर्वांगाला भस्म लावीत, सदैव एकांतात बसून ते शिवध्यान करीत असत। शिवलीला ऐकण्यात ते अगदी तन्मय होत असत। त्यांना सर्व प्रकारचे शिक्षण मिळाले, तरी त्यांनी आपले वैराग्य सोडले नव्हते। त्यामुळे राजाला व प्रधानाला मोठी काळजी लागली होती। त्यांनी त्या दोघांना समजाविण्याचा खूप प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही। त्या दोघांना शिक्षा केली, पण त्यांनी आपले शिवव्रत सोडले नाही। एके दिवशी पराशर ऋषी काश्मीरला आले। हे पराशर वेदव्यासांचे वडील, वशिष्ठांचे नातू, हे त्रिलोकी ज्ञानी होते। एकदा त्यांनी राक्षस यज्ञ करून ऋषी मुनींना पीडा देणाऱ्या राक्षसांना जाळून टाकले होते। शेवटी पुलस्ती ऋषी मुनींनी तो यज्ञ थांबविला, म्हणून तर रावणादी राक्षस वाचले। असे हे महापराक्रमी महाज्ञानी ऋषी आपल्या राज्यात आल्याचे समजताच राजा भद्रसेन प्रधानासह त्यांना भेटण्यास गेला। पराशरांना त्यांनी मोठ्या सन्मानाने आपल्या राजवाड्यात आणले। त्यांची यथासांग पूजा केली, त्यांना दिव्य वस्त्रालंकार अर्पण केले। मग राजा हात जोडून म्हणाला, मुनिवर्य, आमच्या या 2 मुलांना राजविलास मुळीच आवडत नाही। हे अगदी विरक्त आहेत। रुद्राक्षावर व भस्मावर यांची फार प्रीती आहे। यांना दिव्य वस्त्रालंकार आवडत नाहीत। हत्ती घोड्यावर बसण्यास यांना आवडत नाही। हे दोघे रात्रंदिवस शिवध्यानात रंगलेले असतात। अशा परिस्थितीत हे पुढे राज्यकारभार कसा काय करणार, याची आम्हाला मोठी काळजी वाटते। पराशरांनी त्या 2 मुलांकडे निरखून पाहिले। ते सूर्यचंद्राप्रमाणे अत्यंत तेजस्वी दिसत होते।
पराशरांनी क्षणभर विचार केला व राजाला म्हणाले, हे दोघे असे विरक्त का झाले? हे दोघे शिवभक्त का झाले? व यांना रुद्राक्ष व भस्म का आवडते ते मी सांगतो, लक्षपूर्वक ऐक. खूप वर्षापूर्वी काश्मीर देशातील महापट्टण नंदीग्रामात महानंदा नावाची एक गणिका राहत होती. अप्सरांनी सुद्धा तिचा हेवा करावा असे तिचे रूप लावण्य होते. तिचे वैभव तर एखाद्या राजा महाराजाला लाजवेल असे होते. तिच्याजवळ असंख्य हत्ती घोडे होते. रत्न सुवर्णादींनी तिचे भांडार भरलेले होते. असंख्य दासदासी तिची तत्परतेने मनोभावे सेवा करीत असत. तिचे नृत्य कौशल्य पाहून राजे लोक माना डोलवीत. तिच्या गीत गायनाचे सूर ऐकताच यक्ष, गंधर्व, किन्नर तटस्थ होत. तिच्या भोगविलासाची इच्छा धरून देशोदेशीचे राजे तिच्याकडे येत असत. महानंदा वेश्या असली तरी पतिव्रता होती. तिच्याकडे येणाऱ्या पुरुषांचा दिवस पूर्ण झाल्याशिवाय ती साक्षात इंद्राला सुद्धा वश होत नसे. ती मोठी दानशूर, दयाळू व उदार होती. सोमवार, शिवरात्र, प्रदोषव्रत ती अगदी नेमाने व निष्ठेने करीत असे. ती अन्नछत्र चालवित असे. ती थोर शिवभक्त होती. ती नित्य एकलक्ष बिल्वपत्राने शिवपूजन करीत असे. ब्राह्मणाकरवी शंकराला अभिषेक करीत असे. श्रावणात ती कोटी शिवलिंगाची पूजा करीत असे. तिच्याकडे येणारा एकही याचक रिकाम्या हाताने परत जात नसे. त्या महानंदेने आपल्या घरी कुकुट, मरकट, कोंबडा व माकड पाळले होते. तिने त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधले होते. ती त्यांना आपल्या नृत्यशाळेत नृत्य शिकवित असे. त्या नृत्यशाळेत तिने शिवलिंगाची स्थापना केली होती. त्या शिवलिंगासमोर तिने कुकुट व मरकटाला बांधले होते. ती शिवलीला पुराण श्रवण करू लागली की ते दोघेही ऐकत असे. महानंदा आपल्या हाताने त्यांना विभूती, भस्म लावित असे. अशा प्रकारे महानंदेच्या सहवासाने त्या कुकुट मरकटांनाही शिवभजन घडत असे. एके दिवशी महानंदेची सतोपरीक्षा पाहण्यासाठी भगवान शंकर सौदागराचे रूप धारण करून महानंदेच्या घरी आले. त्या सौदागराचे रूप पाहून महानंदा आश्चर्यचकित झाली. मदनासारखा असा सुंदर पुरुष आजपर्यंत तिच्याकडे कधीही आलेला नव्हता. तिने त्या सौदागराला रत्नमंचकावर बसविले. मोठ्या प्रेमाने तिने त्यांची पूजा केली. त्या सौदागराच्या हातात पृथ्वी मोलाचे एक कंकण होते. महानंदा त्या कंकणाकडे नुसती पाहत राहिली. अशा स्वर्गीय वस्तू तिने आजपर्यंत कधीही पाहिली नव्हती. तिच्या मनातील ही भावना पाहून सौदागराने ते कंकण काढून महानंदेच्या हातात घातले. महानंदेला अतिशय आनंद झाला. ती सौदागराला म्हणाली, पृथ्वी मोलाचे हे कंकण आपण मला दिलेत. मीही 32 लक्षणी पद्मिनी आहे. तेव्हा आजपासून 3 दिवस मी तुमची दासी झाले आहे. तेव्हा माझा स्वीकार करा. आता 3 दिवस फक्त मी तुमचीच आहे. हे 3 दिवस मी पातिव्रत्य सांभाळीन. मग सौदागराने एक दिव्य शिवलिंग काढले. त्याचे तेज सूर्याहूनही अधिक होते. ते लिंग पाहताच महानंदा शिवभजन करू लागली. तिने त्या शिवलिंगाला भक्तिभावाने वंदन केले. त्यावेळी सौदागर महानंदेला म्हणाला, हे लिंग जपून ठेव. हे लिंग म्हणजे माझे प्रत्यक्ष प्राणच आहेत. हे लिंग भंग पावले किंवा जळाले तर मी अग्निप्रवेश करेन. माझे हे अत्यंत कठोर व्रत आहे. महानंदेने ती लिंग नृत्यशाळेत नेऊन ठेवले. मग सौदागर रूपी भगवान शंकर झोपी गेले. महानंदेची सतोपरीक्षा पाहण्यासाठी शंकराने ठरविले. त्यांच्याच आज्ञेने नृत्यशाळेत एकाएकी आग लागली. वारा वाहू लागला आणि बघता बघता आग सर्वत्र पसरली. उठ उठ लवकर, नृत्यशाळेत आग लागली आहे असे म्हणत शंकराने महानंदेला जागे केले. महानंदा घाबरून उठली. अग्नीच्या ज्वाळा सगळीकडे पसरत होत्या. तशाही परिस्थितीत महानंदेने धावत धावत जाऊन कुकुट मरकटांना सोडून दिले. ते दोघे वनात पळून गेले. सगळी नृत्यशाळा जळून भस्म झाली. अग्नी शांत झाला. तेव्हा सौदागराने महानंदेला म्हणाला, माझे दिव्य लिंग कोठे आहे? सौदागराने असे विचारताच महानंदा भयंकर घाबरली. ती छाती बडवून रडू लागली. ते नृत्यशाळेत ठेवलेले दिव्य जळून गेले होते.
तेव्हा सौदागर म्हणाला, नेमाने आजचा दुसरा दिवस आहे. माझे लिंग जळून भस्म झाले आहे. आता लिंगासाठी मी माझे प्राण देतो. असे म्हणून असे अग्नी पेटविला आणि ओम नमः शिवाय म्हणून त्या अग्नीमध्ये त्यांनी उडी घेतली. सौदागराने अग्नी प्रवेश करताच दुःखी झालेल्या महानंदेने सती जाण्याचा निश्चय केला. तिने आपली सगळी संपत्ती ब्राह्मणांना दान दिली. आपली अश्वशाळा, गजशाळा, घर हे सर्वांचे दान केले. तिने स्नान करून भस्मद लावले. शरीरावर रुद्राक्ष धारण केले. अंतकरणात भगवान सदाशिवाचे ध्यान केले व हर हर महादेव, ओम नमः शिवाय असे म्हणून त्याच अग्नीत उडी टाकली. त्याच क्षणी त्या अग्नीतून भगवान शंकर प्रकट झाले. कर्पूरगौर, गंगाधर, त्रिशूलधारी, नीलकंठ, गजचर्मधारी, शशीशेखर, पंचमुख असे भगवान शंकर त्या अग्नीतून प्रकट झाले. त्यांनी आपल्या 10 हातांनी महानंदेला त्या अग्नीत वरच्यावर झेलले होते. ते स्मित हास्य करीत महानंदेला म्हणाले, महानंदे, मीच सौदागराचे रूप धारण करून तुझी परीक्षा घेतली होती. तुझे पातिव्रत्य आणि माझ्यावरील निश्चल भक्ती पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला हवा असेल तो वर माग. शंकराने असे आश्वासन दिले असता महानंदा म्हणाले, प्रभू, माझ्या या सर्व संपूर्ण नगरीचा आपण उद्धार करावा. या सर्वांना कैलासपद प्राप्त व्हावे. मला आपल्या चरणाचे कायम स्थान मिळावे. भगवान शंकरांनी तथास्तु असे म्हणताच महानंदेसह सर्वांनाच दिव्य देह प्राप्त झाले. कैलासाहून शिवगण दिव्य विमान घेऊन आले. मग त्या नंदीग्रामातील सर्व प्राणी मात्र आपली भाऊ बहीण, आप्तस्वकीय या सर्वासह महानंदा दिव्य विमानात बसून ते सगळे शिवपदाला गेले. जेथे आदिव्याधी क्षुधा तृष्णा नाही, जेथे कामक्रोध इत्यादींचा त्रास नाही, जेथे कल्पवृक्षाची वनराई आहे, जेथे कामधेनूची खिल्लारे आहेत, जेथे अमृताची सरोवरे आहेत व जेथे चिंतामणीची घरे आहेत, अशा अविनाशी शिवपदाला महानंदा गेली. रुद्र अनुष्ठानाने गडांतर गेले. महानंदेची कथा ऐकून भद्रसेन राजाला अतिशय आनंद झाला. मग हात जोडून तो पराशरांना म्हणाला, मुनिवर्य, आता आमच्या या 2 मुलाविषयी सांगा. हे असे विरक्त कशामुळे झाले आहेत? हे सतत शिवभजनात दंग का असतात? अंगाला भस्म लावतात, रुद्राक्ष धारण करतात. हे कशामुळे? यांचे भवितव्य काय? भद्रसेनाने असे विचारले असता पराशर म्हणाले, हे भद्रसेना, हे दोन्ही कुमार पूर्वजन्मीचे महानंदेचे कुकुट व मरकट आहेत, म्हणजे कोंबडा व माकड आहे. त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधले असत, शरीराला भस्म लावले जात असे व त्या दोघांनी नित्य शिवलीला ऐकलेली आहे. त्या पूर्व पुण्याईमुळे ते कुकुट मरकट आता सुधर्म व तारक म्हणून जन्मास आले आहेत. हे पुढे उत्तम राज्य करतील. शिवभक्तीमुळे तुमचा उद्धार करतील. सगळ्या प्रजेला शिवभजनाला लावतील. पराशरांच्या या उत्तराने भद्रसेनाला व प्रधानाला अतिशय आनंद झाला. त्यांनी पराशराच्या पायावर लोटांगण घातले. मग राजाने पराशरांना विचारले, मला हा एकुलता एक मुलगा आहे, शिवकृपेने झाला आहे. तेव्हा या मुलाला आयुष्य किती आहे ते कृपा करून मला सांगा. राजाने असे विचारले असता पराशरांनी क्षणभर मौन धारण केले. थोडा विचार केला. मग ते राजाला म्हणाले, राजा, मी आता सांगतो ते अत्यंत कटू असले तरी ते सत्य आहे आणि ते ऐकून तुम्ही दुःख सागरात बुडून जाल याची मला कल्पना आहे. परंतु सत्य काय आहे हे सांगितलेच पाहिजे, नाहीतर माझ्या ज्ञानाला कमीपणा येईल, माझ्या साधनेला दोष लागेल. तुझा मुलगा अल्पायुषी आहे. तुझ्या या पुत्राला 12 वर्ष झाली आहेत. आजपासून 7व्या दिवशी तुझ्या पुत्राला मृत्यू येईल. पराशरांचे हे शब्द भद्रसेनाला वज्राघातासारखे वाटले. ते शब्द ऐकताच तो बेशुद्ध पडला. थोड्या वेळाने शुद्धीवर आल्यावर तो गडबडा लोळत शोक करू लागला. पराशरांची ती भविष्यवाणी ऐकून राज्यघराण्यातील सगळे लोक शोकसागरात बुडून गेले.
त्यांचा तो शोक पाहून पराशरांना त्यांची दया आली. ते भद्रसेनाला समजावीत म्हणाले, राजा, असा धीर सोडू नकोस. तूच धीर सोडलास तर प्रजा काय करेल? अरे, जेव्हा काहीच नव्हते तेव्हा सगळे ब्रह्मांड शिवानी व्यापले होते. मग त्या शिवाच्याच इच्छेने ही सृष्टी निर्माण झाली. ब्रह्मदेवाने विश्व निर्माण करावे यासाठी शंकरांनीच ब्रह्मदेवाला 4ही वेदांचा उपदेश केला. या 4ही वेदांचे सार म्हणजे रुद्राध्याय. हा रुद्राध्याय म्हणजे प्रत्यक्ष मीच आहे असे स्वतः शंकरांनीच सांगितले आहे. या रुद्राध्यायाचे जो कोणी भक्तिभावाने परमश्रद्धेने पठन श्रवण करतील त्यांच्या दर्शनाने इतर लोक उद्धारून जातील. हा रुद्राध्याय शंकरांनी ब्रह्मदेवाला सांगितला. ब्रह्मदेवाने इतर ऋषीच्या मुखाने पृथ्वीवर आणला. या रुद्राध्यायाचे जो मनपूर्वक पठन करतो त्यांच्या दर्शनाने तीर्थक्षेत्र अधिक पवित्र होतात. स्वर्गातील देवसुद्धा अशा व्यक्तींचे दर्शन घेण्यास येतात. रुद्राध्यायाचे महात्म्य फार मोठे आहे. हा रुद्राध्याय पृथ्वीवर आला असता यमदूतांना येथे काहीच काम उरले नाही. आता यमपुरी ओस पडेल या भीतीने यमाने पृथ्वीवर नास्तिकता, अंधश्रद्धा, अभक्ती यांना पृथ्वीवर पाठवले. त्यामुळे लोक शिवाचा द्वेष करू लागले व मृत्यूनंतर नरकात पडू लागले. यमाने आपल्या सेवकांना आज्ञा केली, पृथ्वीवर जे लोक शंकराचा द्वेष करतील त्यांना अल्पायुषी करा व नरकात टाका. जे शिव व विष्णू यात भेद करतील त्यांनाही नरकात टाका. ज्यांना रुद्राध्याय आवडत नाही त्यांनाही कुंभी पाकात फेका. परंतु जे रुद्राध्यायाचे भक्तिभावाने परमश्रद्धेने पारायण करतील त्यांना दीर्घायुषी करा. म्हणून हे राजा, तू धीर सोडू नको. मी तुला एक उपाय सांगतो. तो केल्यास तुझ्या पुत्राचे आयुष्य वाढेल, गडांतर टळेल. यासाठी भगवान शंकरावर 10,000 रुद्रवर्तनांनी अभिषेक कर. 100 घटाची स्थापना कर. त्यात दिव्य वृक्षांची पाने ठेव व ते जल अभिमांत्रित करून त्यांचे तुझ्या मुलावर सिंचन कर. नित्य 10,000 रुद्रवर्तने कर. पराशरांनी असे सांगितले असता भद्रसेन राजाने विद्वान ब्राह्मणांना बोलावून रुद्रानुष्ठान सुरू केले. असे होता होता 7वा दिवस उजडला. विद्वान पवित्र ब्राह्मणकरणे रुद्रानुष्ठान चालूच होते. 7व्या दिवशी सूर्य मध्यांवर आला. राजपुत्र सुधर्म एकाएकी जमिनीवर कोसळला. त्याची शुद्धी हरवली होती. राजा घाबरला. तेव्हा पराशराने राजपुत्रावर रुद्रोदक शिंपडले. थोड्या वेळाने राजपुत्र शुद्धीवर आला. तो उठून बसला. ते पाहून भद्रसेनाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. पराशरान म्हटले, राजा, आपण जिंकलो. तुझ्या मुलाचा मृत्यूलोक टळला आहे. गडांतर गेले. मग त्यांनी सुधर्माला विचारले, बाळा, काय झाले हे तुला काही आठवते का? तेव्हा सुधर्म सांगू लागला, एक महाभयंकर काळपुरुष मला घेऊन जात असता 4 दिव्य पुरुष धावत आले. ते दोघेही भगवान शंकरासारखेच दिसत होते. त्यांनी त्या काळपुरुषाला पकडून मारण्यास सुरुवात केली. त्या दिव्य पुरुषांनीच माझी सुटका केली. हे ऐकताच राजा भद्रसेन भगवान शंकराचा जय जयकार करू लागला. नगरीमध्ये सगळीकडे आनंदोत्सव सुरू झाला. राजाने अमाप दानधर्म केले. ब्राह्मणांना उत्तम भोजन दिले. त्यांना विपुल दक्षिणा दिल्या. सर्व ब्राह्मणांनी आशीर्वाद दिले. त्यावेळी एक अद्भुत घटना घडली. एकाएकी नारद मुनी तेथे आले. नारदांना पाहताच भद्रसेन राजाने आपल्या अमात्यासह सर्व ब्राह्मणासह नारद मुनींना सामोरे गेले. यज्ञकुंडातील 3 अग्नी उठून उभे राहिले. राजाने नारदांची यथाविधी पूजा केली. मग राजाने विचारले, देवर्षी, आपण अवघ्या त्रिलोक्यात संचार करता तेव्हा आपणास काही अपूर्व आढळले का? त्याला तर 10,000 वर्ष आयुष्य आहे. तो सार्वभौम राजा होणार आहे. असे असताना तू त्याला कसे आणलेस? तुला समजत नाही का? तू आपल्या मर्यादा का सोडतोस? मग यमाने चित्रगुप्ताला खुलासा विचारला. तेव्हा चित्रगुप्ताने राजपुत्राची पत्रिका काढून पाहिली. तो त्यात त्याला 12 वर्ष आयुष्य लिहिले होते. मोठेच गडांतर होते. परंतु मोठ्या पुण्याईने व रुद्र अनुष्ठानाने ते गडांतर चुकवून
तो 10,000 वर्ष राज्य करेल असे लिहिले गेले. मग यमाने भगवान शंकराची क्षमा मागितली. नारदांनी असे सांगितले असता राजाने त्यांच्या पायावर लोळण घेतली. मग आणखी 10,000 रुद्रानुष्ठाने केली. नारद मुनी निघून गेले. राजाने पराशर ऋषींना विपुल सुवर्ण व धन देऊन त्यांची पाठवणी केली. काही दिवसांनी भद्रसेनाने आपल्या सुधर्म या राजपुत्राला राज्यावर बसविले. प्रधानाच्या पुत्राला तारकाला युवराजपद दिले. मग राजा भद्रसेन आपल्या प्रधानासह तपोवनात निघून गेला. तेथे शिवानुष्ठान केल्याने भगवान शंकर प्रसन्न झाले. शेवटी राजा व प्रधान कैलासाहून आलेल्या दिव्य विमानात बसून शिवपदाला गेले. या आख्यानाचे जे नित्य पठन श्रवण करतील त्यांना दीर्घायुषी उत्तम व सद्गुणी संतती प्राप्त होईल. या आख्यानाच्या श्रवणाने 1000 गोदानाचे पुण्य मिळेल. सर्व पातके जळून भस्म होतील. या 11व्या अध्यायाचे त्रिकाल पठन व श्रवण केले असता महागडांतर दूर होतील. या 11व्या अध्यायाच्या श्रवणाने एकादश रुद्र प्रसन्न होतात. हा 11वा अध्याय म्हणजे सर्व इच्छा पूर्ण करणारा कल्पवृक्षच आहे. मृत्युंजय मंत्राचा जप रुद्रानुष्ठान केल्याने ग्रहपीडा नाहीसे होते. पिसाच्य बाधा रोगबाधा होत नाही. याविषयी जो अविश्वास दाखवील तो अल्पायुषी व तामसी होईल. या अध्यायाची जो निंदा करील त्याला जन्म देणारी माता वांजोटी झाली असे समजावे. अशा माणसाला स्पर्श सुद्धा करू नये. अशा माणसाच्या घरी जाऊ नये. त्याला आपल्या घरी बोलवू नये. अशा माणसाच्या पंक्तीला जो बसतो तो अन्न खात नाही तर विष खातो. हे शिवलीला अमृत नित्य नेमाने पठन श्रवण करावे. संपूर्ण ग्रंथ वाचणे शक्य झाले नाही तरी 11वा अध्याय जरूर वाचावा. या 11व्या अध्यायाचे अनुष्ठान केले असता नित्य रुद्रानुष्ठान केल्याचे पुण्य मिळते. त्यांच्या घरी नित्य ब्रह्मानंद प्रकट होतो. स्कंद पुराणाच्या ब्रह्मोत्तर खंडातील शिवलीला अमृत ग्रंथाचा 11वा अध्याय समाप्त. श्री सांब सदा शिवार्पणार्मस्तु. शुभम भवतु. ओम नमः शिवाय. असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या लाल बटनला क्लिक करा व बाजूला जो बेल आयकॉन दिलेला आहे त्याला ऑल करा. त्यामुळे मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.